स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। हे लाडू करताना आपण गुळाचा साखरेचा कसलाही वापर न करता फक्त ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहोत। आणि हा एक लाडू जरी तुम्ही रोज खाल्ला तरी तुमची गुडघेदुखी, केस गळती, कंबरदुखी तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही। त्यामुळे तुम्ही हे लाडू नक्की बनवा। मुलांना पण एक रोज देऊ शकता। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। बदाम मी बारीक कट करून घेतलेले आहे। अगोदर भाजून नंतर पण कट करू शकता, पण अगोदर सगळं कट करून घ्यायचं सामान, म्हणजे जास्त वेळ लागत नाही लाडू बनवायला। अगोदर तूप न घालता आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तूप घालायचं आहे। तूप घालूया आता। तूप घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर यामध्येच आपल्याला काजूचे तुकडे पण घालायचे आहेत। काजू पण तुकडे केलेले आहेत मी याचे। तुम्हाला जर अजून बारीक हवे असतील तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवू शकता। थोडे थोडे तुपामध्ये भाजले म्हणजे लाडू आपले छान खमंग होतात, म्हणून आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे। आता काढून घेऊया। पिस्त्याचे पण तुकडे मी इथे केलेले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता। आता यामध्येच मी भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत। थोडीशी चारोळी घालायची आहे। सूर्यफुलाच्या बिया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे एकत्र सर्व। मी ह्या बिया कट केलेल्या नाही, थोड्याशा मिक्सरमधून फिरून घेतल्या तरी होतील, नाही केलं तरी चालतील। तूप घालूया। तूप न घालता भाजलं तरी पण चालतं, पण थोडंसं तूप घातल्यामुळे खमंगपणा येतो। काढून घेऊया आता। आता किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे। खोबरं आपल्याला तूप न घालताच भाजायचं आहे।
आता काढून घेऊया खोबरं. आता खसखस घालूया आणि यामध्येच आपल्याला तीळ पण घालायचे आहेत. थोडंसं तूप घालून थोडी खसखस भाजूया. आता तीळ घालूया. छोटी वाटी तीळ घातलेले आहे. आता दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. खसखस आणि तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता काढून घेऊया. आता यामध्ये आपण अंजीरचे तुकडे घालणार आहोत. अंजीरचे मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला खजूरचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते पण घालायचे आहेत. जास्त बारीक केलेले नाही तुकडे. तूप टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. याला जरा जास्त तूप घाला म्हणजे थोडंसं वितळण आणि घट्ट गोळा बनेल. जरी गोळा नाही बनला तरी आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. कडक खजूर असेल तर लवकर आपली बारीक होत नाही. स्मॅशरने पण तुम्ही अशी बारीक करू शकता. थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लाडू हे उपवासासाठी बनवायचे असतील तर तुम्ही फक्त यामध्ये भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया न टाकता हे लाडू तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता. अशा पद्धतीने आपलं बारीक झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. बारीक भाजून घेतलेलं साहित्य एका मोठ्या कढईमध्ये मी येथे मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता खजूर आणि अंजीर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. साखर गूळ कसलाही वापर न करता आज आपण हे लाडू बनवतोय. खूप सोपे लाडू आहे. हे अजिबात बिघडत नाही. खजूर थोडीशी जास्त घेऊ शकता म्हणजे लाडू वळवायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जरी खजूर कमी पडली तर तुम्ही अजून एकदा तुपामध्ये भाजून ते मिक्सरमध्ये फिरून यामध्ये घालू शकता. जर लाडू आलेच नाही तर थोडंसं मिश्रण गरम करायचं म्हणजे परत लाडू बनवायला येतात. हे लाडू बिघडत नाही सहसा. छोटे छोटे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत. गूळ आवडत असेल तर तुम्ही गुळाचा पाक करून पण घालू शकता. पण मी इथे गुळाचा साखरेचा कसलाही वापर न करता फक्त ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवलेले आहेत. हे लाडू खूप हेल्दी असतात. मुलांना तुम्ही एक लाडू रोज खायला देऊ शकता. सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत.
बघू शकता, दिसायला पण खूप छान दिसतात हे लाडू. आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार आहेत. खूप छान आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. मस्त झालेले आहेत लाडू. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी एखादा नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.